आपण संवाद साधूया आणि जी काही ज्या प्रकारे पत्रकारांना योगिगाळ अजून ते बघितलेलं नाही काय बोललाय तो, पण अनावधानाने त्याकडून असं एखादं वक्तव्य गेलं असेल. संजय पाटील खूप चांगला माणूस आहे. जेव्हा तुमच्यावर वाईट प्रसंग येणार तर पहिला धावत कोण येणार तर संजय पाटील हाच धावत येतो, बाकी दुसरा कोण येणारा नाही. असं तो धावून येतात निवडून येणारा माणूस आहे. जर त्याच्या अनावधानाने त्याच्या तोंडातून कधी चुकीचा शब्द गेला असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. गुंडगिरीची भाषा नाहीये का? संजय पाटीलवर साधी एनसी पण नाही उभ्या आयुष्यात, तर तू काय गुंडगिरी करणार? उगाच त्याला बदनाम नका करू. बदनाम करू नये. आपण बघतोय प्रज्ञा, काही जण पाठराखण करताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की अनावधानाने किंवा जी परिस्थिती होती त्यामुळे अशा प्रकारची शिवीगाळ झाली असेल किंवा अशा प्रकारची त्यांनी वक्तव्य केली असतील. शिंदे शिवसेनेचे नेते, आमदार, मंत्री या सगळ्यावर म्हणजे संजय दिना पाटील जरी माफी मागत नसले तरी नेते माफी मागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एकावर एक प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ठाकरेंची शिवसेना असेल किंवा विरोधक असेल या सगळ्यावर आक्रमक झाले. तर दुसरीकडे शिंदे शिवसेनेकडनं नेमकं हे प्रकरण काय आहे ते समजून घेतलं जातंय आणि काही नेते यामध्ये पाठराखण करताना पाहायला मिळतात तर काही नेते माफी मागताना पाहायला मिळतात. नाही, खरं आहे, आश्चर्यजनक पाठराखण आहे. अनावधानानं हे विधान झालं असेल असं त्यांचं म्हणणं आहे, पण ते स्वतः सांगतायत की ऑन रेकॉर्ड घ्या, कमिशनरला जाऊन दाखवा आणि अशा पद्धतीने हे विधान अनावधानाने कसं असू शकतं हे खरंच अनाकलनीय पाठराखण आपल्याला पाहायला मिळते. शिंदेच्या शिवसेनेकडून जे दोन नेते समोर आले, बच्चू कडू असतील किंवा संजय शिरसाट असतील, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, माफी देखील मागितलेली आहे. पण शिंदेच्या शिवसेनेची आता या सगळ्यामध्ये नेमकी भूमिका काय असू शकते? कारण का समज दिली गेलेली होती असं कळतंय, पण आता फक्त समज देण्यापुरती एवढं प्रकरण मर्यादित राहिलेलं नाहीये. वेदांत, नक्कीच अजूनही अधिकृत प्रतिक्रिया एकनाथ शिंदेची नाही आली, कारण शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदेच यावर पक्षाची अधिकृत भूमिका देऊ शकतात. जी माहिती आपल्याला सकाळी मिळाली होती संजय राऊतांसंदर्भात किंवा मग शिवसैनिकांसंदर्भात जे काही वक्तव्य संजय दिना पाटील यांनी 2 दिवसापूर्वी केलं होतं त्यावर नाराजी व्यक्त एकनाथ शिंदेनी केली होती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा जेव्हा पत्रकार जेव्हा अशा प्रकारे प्रश्न विचारतात, पत्रकारांना शिवीगाळ केली जाते, त्यावर नेमकं एकनाथ शिंदे काही कारवाई करणार का? पक्षांतर्गत काही त्यांना समजूत काढणार का? कारण ज्या प्रकारे विरोधक आक्रमक झालेले आहेत, पत्रकार सुद्धा वारंवार हाच प्रश्न विचारतात की लोकप्रतिनिधी म्हणून अशा प्रकारे वागणं किंवा अशा प्रकारे भाषा वापरणं हे योग्य आहे का? विशेष म्हणजे तू जसं म्हणालीस की पोलीस सोबत होते, पत्रकार त्यांना पत्रकार हेच प्रश्न विचारत होते की आपली कन्या राजूल पाटील या ठाकरेंच्या शिवसेनेत नगरसेविका आहेत, तर त्यांचं नेमकं पुढची भूमिका काय असणार? त्यावर त्यांनी अशा प्रकारे चिडणं, त्यावर शिवीगाळ करणं, हे सगळंच आपण कॅमेरा समोर होणं आणि हे रेकॉर्ड करा असं ते म्हणतात. त्यामुळे यावर आता एकनाथ शिंदे नेमकी काय प्रतिक्रिया देतात किंवा पक्षाची नेमकी काय भूमिका असणार? कारण पक्षातील काही नेते सावध भूमिका घेत आहेत, माफी मागतायत, संजय दिना पाटील असे करू शकत नाहीत किंवा असं बोलू शकत नाहीत म्हणतायत. मात्र एकनाथ शिंदेची नेमकी काय प्रतिक्रिया असणार हे पाहावं लागेल, जी अद्याप अधिकृतरित्या आलेली नाहीये. प्रतीक्षा आहे एकनाथ शिंदे यांच्या प्रतिक्रियेची. वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि संवाद साधला त्याबद्दल. आणि या बातमीच्या अपडेटकडे आपले लक्ष असेल.